अभिनंदन मॅडम, मुलगा झालाय. आप्पे काहीच हालचाल करत नाही ग. भाऊजी. नाही नको होईल. बाबा. आप्पे. आप्पे कोरा चहा घेणार आहे का? नको वहिनी, राहू दे. तिला काय खायला करायचं का? नाही का की आत्ता नको, बसू दे तिला जरा. 2 घोट तरी घ्या. नको मला. ए पिऊ, मला दे इकडं. कदम, मी आतमध्ये खोली आवरतो, तुम्ही जरा तिकडे लक्ष द्या. आता कशाला? आओ, खोलीत बाळाचे फोटो, ते बावल्या बिवल्या सगळे आप्पीने बघितलं तर उगाच अजून आवरायला पाहिजे. चाल काढतो मी. आहे सगळ्यांचं जागरण झालंय बघ. काहीच नाही खाल्लं तर पित्त होईल. सगळ्यांसाठी वरण भात करतेस का साधा? करते. आप्पे बाळा, खाशील ना ग? खाशील ना थोडं? आप्या, अगं आधीच तुझी तब्येत नाजूक आहे, न खाऊन कसं चालेल बाळा? आप्पे, अगं काहीतरी वाईट खाऊन घे की. नंतर दवाखान्यात जाण्यापेक्षा आता काळजी घेतली बरी. अहो सरकार, काय बोलताय तुम्ही? हा, तिला जाऊशी तरी वाटेल का तिकडे दवाखान्यात परत? मावशी, तुम्ही काय बोलताय? आता ग बाई, आम्ही काय चुकीचं बोलते का? हा, अगं त्या दवाखान्यात बाळ गेलंय, तिचं बाळ गेलंय. माझं बाळ जिवंत आहे. आपल्याला सोडून कुठे नाही गेलं. आता बघ, खोलीमध्ये फक्त 5-6 पोस्टर लावलेत बाळाचे, नंतर अख्खी खोली भरणार आहे. खोली. तुम्हा दोघांचे अभिनंदन. बाळ एकदम सुखरूप आणि व्यवस्थित आहे. आप्पे, तुझं पोट दिसायला लागलंय. तुझं बाळ मोठं होते आप्पे. ए चिटुकल्या, तू इकडे आहे ना? बाळाची हालचाल जाणवते. शपथ, लाथा बिथा सुरू झाले का? नाही, अजून लात नाही मारत आहे. लात मारल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुला सांगणार. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायला पाहिजे. ए बाळा, सगळ्यात पहिल्यांदा मला सांगणार आहे ना? सावरलं पाहिजे अर्जा, स्वतःला सावरलं पाहिजे आपल्या आप्पीसाठी. ती आत्ता असती तर काय म्हणली असती तुझ्या जागी? अर्जुन, असं खचायचं नाही, असं खचायचं नाही. लय झटली आप्पी. अर्जा, तुझ्यासाठी, या घरासाठी लय झटली. आता आप्पीला सांभाळलं पाहिजे, है ना? आप्पीला सांभाळलं पाहिजे.
का म्हणजे आता तीच म्हणते ना तिचं बाळ जिवंत आहे म्हणून. हो आहेत जिवंत माझं बाळ. पण काय गापे असं तुला काय वाटतं? हा नाही आपण आताच तिकडे शेतात. म्हणे अगं शांत बस की जरा, आता हा विषय नकोय घरात. अगं मी तिच्या काळजीपोटी विचारत होते तिला. मावशी, माझ्या लेकीची तुम्हाला किती काळजी आहे ना ते सगळ्यांना माहिती. मी हात जोडते तुमच्या पुढे. हो, तिला आधीच खूप त्रास आहे, तिला आणखीन त्रास देऊ नका. हो हाय का बाया, मी कुठं त्रास देते तिला? हा मी काय खोटं बोलते होय? आधीच तिथं घरात ती एक रूपाली. बस करा की आता. काय करून आलोय आपण? कुठे आहे? काय येळ काळ जरा भान ठेवा की थोडं. राहिलं आप्या, आप्या काय होते? माहित नाही बापू. बाळ आहे आपलं. हे बघ बाळ, तू काय खाल्लं नाही तर घरातलं कोणीच काय खाणार नाही. तू थोडस खाऊन घे आणि आराम कर. बरं वाटेल. आप्पे, चला आराम करायचा ना. अरे तिला खायला देतो मी, देतो. आप्पे, चल, ये. तुम्ही पण सगळे खाऊन घ्या जरा. आवरा, फ्रेश हो. मी आहे आतमध्ये. आप्पेची काळजी घेतो. सुषमा ग, बाई ग. सुषमा, अगं असं काय करतीस? तूच काय रडतीस? पोरीची अवस्था भगवान. मम्मी गप, शांत. बापू, तुम्ही सगळे जाऊन आराम करा जरा. बघ सुषमा, चल निघूया. आपण आप्पीला घरी घेऊन जाऊयात का? अगं नाही नाही, आता सगळ्यात जास्त आपल्याला अर्जुनची गरज आहे ना. राहू दे तिला इथं. होय बापू, एकदम मनातलं बोलला तुम्ही. ती दोघच एकमेकाला सावरू शकतील. आणि काय वाटलं तर फोन करा मला. हा, चल निघूया. काय होऊन बसलंय आणि का? अवयनी, नियती जशी एका हातानं देती ना तसं दुसऱ्या हातानं घेती पण बघा. हे फोटो आणि बाकीचं सगळं कुठे? आप्पे, ते बघितलं ना की अजूनच त्रास होईल आपल्याला. कसला त्रास? त्रास कसा होईल अर्जुन? अरे पण एक कुठे गेलंय सगळं? कोणी काढलंय? कधी काढला? नाही आप्पे, शांत हो, शांत हो, तू शांत हो. अरे शांत नाही अर्जुन. हे का काढलंय? रूम बघ की कशी दिसते. आपली बकाच दिसतीये. आपली रूम वाटना ती. कोणी आलं होतं का? तुला माहिती कोण आलं होतं इथे? हा, नाही नाही, कोण नव्हतं आलं. मग? मीच काढले हे. तू का काढलं? अरे बघ की कसं दिसतंय सगळं. ही आपली रूम वाटनाच मला. मला इथे थांबूशीच वाटना. अगं काय बोलतेस तू आप्पे? हे काय करणार बाळाचे फोटो लावून रूम मध्ये? फोटो बघितले ना की अजूनच आठवण येत राहील. आता सगळं बदललं पाहिजे. आपण हे रूम बिम बदललं पाहिजे सगळं आता. अर्जुन, माझं शांततेत ऐकून घे. आपलं बाळ आहे. आपलं बाळ जिवंत आहे. तुला कळत नाहीये का? मी कसं सांगू तुला? आप्पे बघ, असं काय बोलू नको. मला भीती वाटते. कस तरी होते आतून. तू असं काय बोलू नको. अर्जुन, अरे मी खरं सांगते, आपलं बाळ आहे. माझ्यात विश्वास ठेव की. आप्पे, बघ बघ. आता मी आपल्या बाळाला आता. अर्जुन, माझ्यावर विश्वास ठेव. खरंच आपलं बाळ आहे. मी कसं सांगू? मला नाही कळत आहे आपलं बाळ. गेले आता तुझ्या समोर झालं ना सगळं ते. मला नाही माहिती अर्जुन, पण मला सतत असं वाटतं आपलं बाळ आहे. तुला कळत नाहीये का? जे झालं ती. अरे मी तेच म्हणतेय. मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते अर्जुन. मला
कर, बास कर आप्पे, बास कर, बास कर. आवाज येतोय बघ. आवाज नाही येते का तुला? मला आवाज येतोय अर्जुन. बाळाचा बाळ आहे, तुला कळतंय का? बाळ आहे. आप्पे बास, बास झालं, बास झालं. अर्जुन खरंच विश्वास ठेवणार आहे माझ्यावर? सांगते अरे. अरे नियती आपल्या बाजूने का नाही? नियती आपल्यासोबत असं नाही वागणार. नियती काल आपल्या सोबत होती, आज आता पण आपल्या सोबत आहे. हाय विश्वास नियतीवर आता. हा, असं नको करू रे. हे बघ तू धीर सोडलास ना. तू कशी वागलीस ना की मला खचायला होतंय. नाही पण मी काय म्हणते एकदा ऐकून माझं ऐकून घे, तू माझं ऐकून घे. मी तुझं ऐकलं ना, आता माझं ऐकून घे. हे बघ तुला आता आरामाची गरज आहे. आता काय करू आपण, फ्रेश होऊ, जरा कपडे बदलू आणि मग तू आहे ना खाऊन घे आणि झोपून घे जरा. काय रात्रभर झोपली नाही ना तू, तुला आरामाची गरज आहे. मी पण आवरतो. हा जा, आवरून घे. अर्जुन पण खाऊन घ्यायचं आपल्याला आता. हा लिंबू आहे का ग? कसा घास उतरतो ग तुझ्या घशाखाली म्हणे? बया मला बी मस्त वाईट वाटले, पण आता भूक लागली म्हणल्यावर खावं तर लागणारच ना. म्हणे खावं तर लागणारच ना. इथं आमच्या घशाखाली घास उतर ना. मिने जाऊ दे. बापू, सुष्मी, 2 घास खाऊन घ्या. दिप्या ये बाळा. बापू चहा आणलाय गरम गरम, थोडा थोडा घ्या. दिप्याला काय नको मला, मला नाही काय खायचं. अरे असं नका करू तुम्ही. 2 घास खाऊन घ्या की. सगळं खा म्हणतेय का मी? घ्या बरं. सुष्मे गप ग बाई गप. किती रडशील? का झालं असं? सोन्यासारखी लेक हो माझी. का केलं देवाने असं? सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपल्याकडे असती तर मग कशाला ग? आणि हे बघ, देवाच्या मर्जी पुढे आपलं काय चालतंय का? आपण असं काय पाप केलं होती ना, तिला असं फळ मिळावं. अहो तुम्ही असा विचार नका करू. सुषमा, तू बोलून मोकळी हो, पण अशी रडत बसू नको. मला तर खरं तर आप्पीचीच भीती वाटते. फार खचून गेली हो माझी पोट. काय ग सुषमा? अगं माझ्या बी काळजात धडकी भरल्यासारखी झाली बघ. आधीच त्यांच्या घरात एक सून येड्यावानी करते. आपल्या आप्पीला काय? अक्का काय नाही होणार तिला. मम्मी आपली दीदी लई स्ट्रॉंग आहे. ते झालं र, पण मनावर असा आघात झाल्यावर भली भली कोसळून पडत्यात. मावशी तुम्ही कशाला बोलताय हो? आघात काय असतो माहिती का तुम्हाला? या ठिकाणी पोर जायचं दुःख तुम्हाला माहित असतं ना, तुम्ही असं बोललाच नसता. अरे तिला धक्का बसल्या म्हणून असं बोलते ती. ह्याच्यावर काळ एवढंच औषध आहे. जरा येळ जाऊ द्या, आपोआप बरी होती बघा आप्पी. आता तुम्ही ठरूनच दुर्लक्ष करताय तर करा, मी काय करणार ना त्याला. पण बघितलं ना तिथं शेतात कशी बोलली होती आप्पी, आणि घरात बी कशी बोलली. हा बघितलं की सगळ्यांनी तुम्ही. मावशी तुम्ही जरा गप्प बसा की. अगं बाया, मी बोलून न बोलून जी खरी परिस्थिती आहे ती बदलणार आहे का? हा आता ही तर आप्पी नाही म्हणून मी जरा स्पष्टच बोलते. मला तर वाटतंय तिच्या डोक्यावरच परिणाम झालाय. जीप तुझी ताब्यात ठेव ग म्हणे, ताब्यात ठेव. रुक्मिणी शांत होतो. आपण यांना काय आज ओळखतो का? आणि मला विश्वास आहे आप्पी यातून नक्कीच बाहेर पडेल. होय, असंच वाटतंय सगळ्यांना ती ह्यातनं बाहेर पडावी. पण पोटचं पोर जाणं एवढं मोठं दुःख आहे. अगं आयुष्यभर न सरणारं दुःख आहे गे. अक्का गप्पा की हो, काय पण बोलू नका तुम्ही. काय चुकीचं बोलल्या त्या? अरे खरंच तसं होतं. आता तुझ्या मम्मीचंच उदाहरण घे की. एवढे दिवस झाले तरी अमोल दादाची आठवण काढून डोळ्यात पाणी आणतीच का नाही ती? बापू पण आपली आप्पी ना ह्याच्यापेक्षा वेगळी आणि कायमच वेगळी होती. ही बी दुःख पचवल ती. होय, हे खरंय बापू. पण आता आपण सगळ्यांनी तिला साथ द्यायला पाहिजे. आपण सांभाळलं पाहिजे तिला आता. हा, आता ही अशी येड्यागत करायला लागली म्हटल्यावर आपण सांभाळलं पाहिजे की.
सुजय रे तू तरी असं बोलू नकोस. हे बघ पिऊ, मला मावशीचं पटतंय. आपण बोललो नाही म्हणजे ते खरं नाही असं होत नाही अजिबात. उलट आपण हे स्वीकारलं पाहिजे का आपल्याला आता येड लागलंय. म्हणजे त्यावर काहीतरी उपाय करता येईल आपल्याला. ए सुजया, काय बोलतोस तू हे? अर्ज्या, हे सगळ्यांना वाटतंय. बोलतोय फक्त मी एकटा. हे असलं अजिबात काय बोलू नका. का? मला कोणी म्हणतच होता ना तुम्ही. मग तेव्हा का बोलला नाही? तेव्हा बोलत होता ना, मग तेव्हा का विचार केला नाही? तुझ्या यार कुठं जोडतोयस तू? हा अरे, आणि तेव्हाचा वचपा काढतो का काय तू आता? आप्पीला फक्त मेजर धक्का बसलाय, बाकी काही झालेलं नाही. कुणी असला एक शब्द जरी काढला ना तर बघा मग. बघा तुम्ही, अर्जुन आप्पीला व्यवस्थित सांभाळतो का नाही बघा. पण तिला काय बी होऊन देणार नाही. खरंच तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि जरी काय लागलं ना तर तो स्वतःहून सांगाल आपल्याला. होय बापू, पण आपण सगळ्यांनी एकदा आप्पीला जाऊन बघितलं पाहिजे. नाही नाही अक्का, नको. होय अक्का, अर्जुनरावांवर आमचा पूर्ण विश्वास. दाजी काय बी झालं तरी आप्पीला सांभाळेन मी. तिला येडबीड काय लागणार नाही नक्कीच. तू एकटा नाहीस अर्जुन, आम्ही सगळे आहोत. होय अर्जुन, हर आजवर आपी या घरासाठी एकटी झटत आल्या. आम्ही आहोत. हो अर्जुन, काय वाटेल ते करू, पण आपण यातून बाहेर काढू. एवढंच ऐकायचं होतं मला. वहिनी, नाश्ता द्या ना, आप्पीसाठी घेऊन जायचं. देते. आप्पे, आलास तू? आप्पे काय? अर्जुन ऐक की, मला मदत कर ना हे पोस्टर लावायला. आप्पे का करते तू असं? का वागते असं? आपण बोललो की आत्ताच. अर्जुन, तू या खोलीतनं बाहेर गेला ना, खोली खायला उठते मला. मला नाही कळत काय करायचं. मग डोळे बंद करून पडलं ना की बाळाचा आवाज येतो मला. आणि डोळे उघडले ना की भय, हे असं सगळं मी काय करू? तू मला सांग, तूच सजवली होतीस ना ही खोली. तू सरप्राईज दिलं होतस ना मला. लावूया की आता परत हे सगळं? खाऊन घे तर. मी नाश्ता करते, पण आधी आपण खोली सजूया आधी सारखी. हा आप्पे काय होणार आहे खोली सजवून? बाळासाठी रे. आप्पे बास कर ना, बाळ 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 बास कर ना. कसं बास कर अर्जुन? हा, बास कसं कर? माझ्या पोटात होतं ना बाळ. 9 महिने मी वाढवलंय बाळाला. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी मला जाणवत होत्या अर्जुन. बाळाने पहिल्यांदा लाथ मारली, मला भूक लागली की नाही त्याची हालचाल सगळं मला जाणवत होतं. असं कसं बास कर? तुला माहितीये ना, माझ्या पोटात बाळ आहे मला कळल्यापासून मी बाळाशी बोलत होते का नाही? मी तुला सांगितलं होतं ना, आतापर्यंत बोलत होते ना मी बाळाशी. आता बाळ माझ्याशी बोलतंय अर्जुन. अर्जुन, मग आता बाळ सांगतंय. बाळ म्हणते, अगं आई मी जिवंत आहे. बाबाला सांग की, बाबाला कळत नाहीये का? बस 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 बस. आप्पे तुला जाणवतंय म्हणजे नक्की काय होते? अरे म्हणजे ना, दुसर दिसतंय, ऐकू येते काहीतरी अर्जुन. कुठून ऐकू येते? मला नाही माहिती कुठून ऐकू येतंय, पण मला खरंच ऐकू येतंय. आपलं बाळ हाय अर्जुन. मला ना आतनं वाटतंय, पण मला सांगता येत नाहीये. ते गट फिलिंग असतं ना, तसं हे तुला कळतंय का? आणि तुला हे नक्की वाटतंय? नक्की खरंच वाटतंय मला बाळ आहे. मी खोटं नाही बोलत अर्जुन. वाटत असणारी मी वेडी झाली अर्जुन. मी खरं सांगते अरे. आणि बाळ आहे म्हणलं तरी ते असं बघाच ठेवायचं का घर? नाही ना, आपण सजवलं पाहिजे का नाही? हो हो हो, खोली सजवली पाहिजे. आपण सजवू खोली. हा, फक्त काय? फक्त हे तू बोलू नको घरात कुणाला आपल्या. म्हणजे तुला जे काय वाटतंय ना आता, ते बोलू नको कुणालाच. दिप्या, मामी, बापू, पिवणी, कुणालाच बोलू नको. का? आता तूच म्हणली ना
मी वेडी वाटेल कदाचित. तसंच झालं तर आणि तुला जे वाटते ते तू कुणा कुणाला समजून सांगत बसणारेस हे का नाही? मग कळते ना तुला? हा, तुझं बरोबर आहे. मी नाही सांगणार कोणाला. चल मग आपण आहोत. ऐक ना आपण खोली सजवून घेऊ, पण ते झालं की मग तू नाश्ता करायचा, खायचा आणि आराम करायचा. करते की. आधी लावूया हे सगळं. अप्पे, तुला एवढा मोठा धक्का बसेल असं कधीच वाटलं नव्हतं ग. पण ठीक आहे, मी सांभाळेन तुला आणि बरं करीन.